गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आवाज येतोय सर्वांना? आणि आज सर्वांनी उत्तर द्यायची आहेत. जे प्रश्न विचारेन सर्वांनी. ठीक आहे. तर पाठीमागच्या क्लासला सर्वांनी आज जे प्रश्न विचारेन उत्तर द्यायची आहेत. आपण विश्व ब्रेकिंग थांब एक मिनिट. आता येतोय? ठीक आहे, व्हिडिओ ऑफ ठेवूयात आवाज येत नसेल तर. थांबा, मला एक मिनिट सांगा. आता आवाज येतोय? हा, येतोय आता आवाज? आता येतोय? येस. ओके, ठीक आहे. तर आपण पाठीमागच्या क्लासला कोणता पाठ पाहिला? दादास पत्र. आणि हा पाठ संपलेला आहे. तर याचे प्रश्न पहिला अ आणि आ हे दोन प्रश्न तुम्हाला लिहायला सांगितले होते. ठीक आहे, ग्रुपवरती मी सेंड केलं होतं. व्हिडिओ दिसत नाही? येस मॅम. ओके, मी दिसत नाहीये तुम्हाला? बरं ठीक आहे, बंदच करते मग. ओके, बोर्ड दिसतोय ना? येलो बोर्ड. ओके, असू द्या, ठीक आहे. बोर्डच महत्वाचा आहे. तर पाठावरचे जे प्रश्न पहिला अ आणि आ हे तुम्हाला स्वाध्यायामध्ये सांगितलं होतं काल, होमवर्क. ठीक आहे, लिहिलं तुम्ही? पाचवा ना? एक मिनिट. विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट का धरला? सांगायचे उत्तर सर्वांनी टाईप करायचे. का धरला होता बरं विद्यार्थ्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट? तर या पत्रामध्ये स्पष्टीकरण केलेलं आहे, पहा त्याचं का हट्ट धरला होता. ठीक आहे, पेज नंबर 16. पेज नंबर 16 त्याच्यातला प्रश्न पहिला अ. दोन तीन शब्दामध्ये सांगितलं तरी चालेल, पूर्ण वाक्य नका. अरे अरे विश्वजित, विज्ञान केंद्रातर्फे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पक्षासंबंधित चित्रफित दाखवण्यात आली. ते पाहून तसेच इतर विद्यार्थी मित्र सांगितल्यामुळे मनात पक्ष्यांबद्दल कुतूहल निर्माण झाला व त्यांनी अभयारण्यात जाण्यासाठी शिक्षकांजवळ हट्ट धरला. छान, समर्थ बरोबर. विज्ञान केंद्रातर्फे चित्रफित दाखवण्यात आली. बरोबर, ठीक आहे. हा, ठीक आहे, छान. तर हे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. कसं लिहायचंय? विज्ञान केंद्रातर्फे शाळेमध्ये, आवाज येतोय ना सर्वांना? आर्यन, सर्वांना आवाज येतोय? आवाज येतोय? समर्थ, ठीक आहे. हे टाईप करत बसलाय का तुम्ही? वा वडा अरिंदीन माहिती. अरे बापरे. समर्थ, गुड मॉर्निंग समर्थ.
येतो. ओके, ठीक आहे. हर्षवर्धन. हा, ओके, ठीक आहे. कॉपी करतोय का तू? हा, आवाज येतोय सर्वांना. ठीक आहे, मी उत्तर सांगते व्यवस्थित कसं लिहायचंय तुम्हाला. तुम्ही लिहिलंय व्यवस्थित आहे, बरोबर आहे तुमचं हे. पण विज्ञान केंद्रातर्फे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवण्यात आली. ती पाहून तसेच इतर विद्यार्थी मित्रांनी मोठे विद्यार्थी म्हणजे इथं ताई दादा असं म्हटलं होतं पहा. सांगितलेल्या माहितीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात पक्ष्यांबद्दल कुतूहल निर्माण झाले. कुतूहल, उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी अभयारण्यात सहलीला जाण्याचा हट्ट शिक्षकांजवळ धरला. असं त्याचं उत्तर लिहायचंय तुम्हाला. ठीक आहे. आता प्रश्न. मम्मी. हा, बरोबर आहे. समर्थ बरोबर आहे. विश्वजितनेही सांगितलं बरोबर आहे. ठीक आहे. हम्म. आता पुढचं. अभयारण्यातून फिरताना सरांनी विद्यार्थ्यांना माळढोक पक्षाबद्दल काय सांगितले? पहा, माळढोक पक्षी कसा आहे, काय आहे, तो काय खातो, त्यांची संख्या कमी का आहे, तर ही सगळी माहिती आपण द्यायची. आता विश्वजितनं दिलेले आहे, अतिशय व्यवस्थित दिलेले आहे. माळढोक पक्षी अत्यंत देखणा असून तो शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण तो शेतातील किड्यांवर पोट भरतो. हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालतो, म्हणून त्यांची संख्या कमी झाली आहे. पहा, त्याची वैशिष्ट्ये काय काय आहेत. पहिला सांगितला देखना. एक मिनिट. देखना. देखना म्हणजे काय सांगितलं होतं सांगा रे. देखना. आणि त्याला काय म्हटलेलं आहे? शेतकऱ्याचा मित्र. शेतकऱ्याचा मित्र. देखना म्हणजे सुंदर. हा, शेतकऱ्याचा मित्र असे म्हटले आहे. दुसरा आणखी काय? तो शेतातले किडे खातो. शेतातील किडे. हे मेन मुद्दे लक्षात ठेवले की येतंय सगळं. तो देखणा आहे, सुंदर आहे, शेतकऱ्याचा मित्र आहे, कारण तो शेतातील किडे खातो. ठीक आहे. आता पुढचा त्याचा मुद्दा आहे. एकदाच अंडी घालतो. वर्षातून एकदाच. वर्षातून एकदाच अंडी घालतो. काना, मात्रा, वेलांटी लक्ष देत जा. तला कुठला उकार आहे? अंडी. ड ला कुठली वेलांटी आहे? लक्षात ठेवायचं हे सगळं. वर्षातून एकदाच अंडी घालतो, म्हणून त्यांची संख्या काय आहे? कमी आहे का जास्त आहे? कमी. आवाज येतोय सर्वांना? संख्या कमी आहे अशी माहिती सरांनी विद्यार्थ्यांना दिली. ठीक आहे. हा, ओंकार बरोबर. तर हे सर्वांना उत्तर समजले. माळढोक पक्षाविषयी माहिती. कारण या पूर्ण पाठामध्ये अभयारण्याविषयी माहिती तर दिली आहे, पण मुख्य जो माळढोक पक्ष आहे त्याच्याबद्दल जास्त माहिती या पाठामध्ये दिलेली आहे. माळढोक पक्षाविषयी तुम्हाला समजलं. थोडक्यात मुद्दे फक्त लक्षात ठेवायचे की तो कसा आहे? सुंदर, शेतकऱ्याचा मित्र. सुंदर आहे, शेतकऱ्याचा मित्र आहे, शेतातील किडे खातो आणि त्यांची संख्या कमी आहे, कारण वर्षातून तो एकदाच अंडे घालतो. ठीक आहे. बरोबर समर्थ, बरोबर. हा, असू द्या असू द्या. टायपिंग मिस्टेक होते मराठीमध्ये. तुम्ही तर व्यवस्थित करताय आणि खूप फास्ट करताय उलट. ठीक आहे, इंग्लिशमध्ये केलं तरी चालेल. हा, ओके. हा, तर हे दोन प्रश्न तुम्हाला काल लिहायचे होते, तर कसे लिहायचे ते आता आपण घेतले. तर चर्चा करा, सांगा. पुढचं पहा. पेज नंबर 16च. त्याच्यावरती चर्चा करा, सांगा. दोन मुली दिलेल्या आहेत पहा, चर्चा करताना दिसत आहेत.
त्याच्या पुढचे 2 प्रश्नांच्या पुढचे चर्चा करा सांगा. ठीक आहे, दिसलं? दिसलं का रे? अरे, प्रश्न पहिला झाला का आपला आणि त्याच्या पुढेच चर्चा करा सांगा. 2 मुली दिलेल्या आहेत, चित्र मुलींचं आहे. हा, ठीक आहे. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहेत. म्हणजे समतोल राखणारे आहेत, ते खूप महत्वाचे घटक आहेत पर्यावरणातील पक्षी. याविषयी पालकांसोबत चर्चा करा. आता पालकांसोबत राहू द्या, तुम्ही मुलांमध्ये चर्चा केली तरी चालेल. तर कशी चर्चा, आता तुम्ही चट करायचं. तर कसा पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहेत पक्षी. पक्षी काय करतात बरं? मी तरी तुम्हाला गांडोळाचं एक उदाहरण दिलं पहा. ते शेतकऱ्याचा मित्र आहे. जसं इथं आपल्याला माळढोक पक्ष्याचं सुद्धा उदाहरण दिले. तो शेतकऱ्याचा मित्र आहे. असेच आणखी पक्ष्यांविषयी सुद्धा किंवा प्राण्यांविषयी इथं पक्षीच दिलेला आहे. तर पक्ष्यांविषयी सांगा फक्त की पर्यावरणाचे अविभाज्य म्हणजे या ठिकाणी अतूट घटक म्हणजे भाग आहेत. अविभाज्य म्हणजे अतूट, वेगळा न करता येण्याजोगा, म्हणजे पर्यावरणातील अतिशय महत्वाचे आहेत हे पक्षी. हे सांगायचं कसे महत्वाचे आहेत. कारण पक्षी माळढोक पक्षी वगैरे बरेचसे पक्षी किड्यांवर गुजराण करतात आणि गांडोळ जमीन भुसभुशीत करतो. समर्थ बरोबर. तर हे सांगू शकता तुम्ही. पण इथं काय सांगितलं, पक्ष्यांविषयी आणखी काय सांगू शकता. पक्षी काय करतात रे? बियांचं वहन करतात बघा. पक्षी म्हणजे फळं वगैरे खातात आणि बियांचं वहन त्यांच्या मार्फत होतं. हा, काही पक्षी नाही, जवळजवळ सगळेच पक्षी ना आता बियांचं वहन करणार, म्हणजे ते खाणार फळं वगैरे. हम्म. काय लिहिलंय विश्वजित? मला नाही हे कळलं, म्हणजे नक्की काय? मराठीत सांग. हा, झाडे उगवतात वगैरे, हा बरोबर. हा, बियांचं वहन करणे, बरोबर, ठीक आहे. पॉलिटिशियन मला दिसलं म्हणून मी म्हटलं. हा, तर पक्षी अतिशय महत्वाचे आहेत, पर्यावरणाचा महत्वाचा घटक म्हणून पक्षी स्वतःची सुद्धा भूमिका बजावतात. काय काय भूमिका बजावतात? तर ते बियांचं वहन करतात. बरोबर, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न. इथं मला फक्त विश्वजित आणि समर्थची उत्तर येत आहेत आणि ओमकारचं आता नाही आलेले, पण थोडस तो करतोय काहीतरी रिप्लाय. आणखी कोण कोण आहे? आणखी कोणतरी आहे? आर्यन, सांग आर्यन. आवाज येतोय का आर्यन? आर्यन, आवाज येतोय का? बाकीच्या येतोय का रे आवाज? हर्षवर्धन आहे का? आर्यन नाहीये? थांबा 1 मिनिट. समर्थ, विश्वजित, बरं ठीक आहे. हर्षवर्धन आवाज येतोय? येतोय, ठीक आहे. आर्यन आला होता रे, आर्यन पहिल्या 2 मिनिटात. बरं ठीक आहे, असू द्या. तर काय सांगितलं आपण? पक्षी अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. आता पुढचा प्रश्न आपण पाहतोय. पक्ष्यांची संख्या वाढवण्यासाठी तुम्ही काय करू शकता? याविषयी मित्रांसोबत चर्चा करून यादी तयार करा. बरोबर. आता आपण या पाठामध्ये एक पाहिलं पहा. अभयारण्य त्यांच्यासाठी निर्माण केलेलं आहे. तर माळढोक पक्षाविषयी पाहिलं.
किंवा ढोक पक्षीची संख्या कमी होते. मग त्यांची निगा राखण्यासाठी, त्यांचे संवर्धन करण्यासाठी इथं अभयारण्य पण या ठिकाणी सरकारतर्फे निर्माण केलेले आहेत. तशा प्रकारे आपण स्वतः वैयक्तिक काय करू शकतो, समर्थन दिलेलं आहे पहा. मी पक्ष्यांना पाळेन नाही, पाळण्यापेक्षा त्यांना जे पक्षी येतील आपल्या घराच्या आसपास वगैरे, तर त्यांना चारा पाणी देण्याची व्यवस्था करेन. अंडी दुसऱ्या प्राण्यांना अंडी तुडवून देणार नाही. ठीक आहे, सुरक्षित ठिकाणी ती अंडी त्या ठिकाणी काहीतरी सुरक्षित असं कवच तयार करेल त्या अंड्यांसाठी. पक्ष्यांना जंगलात सोडून येईन, जे जे लागेल ते मी करीन. ओके, ठीक आहे. हा, मोबाईल टॉवर. आणि आता सुद्धा आपल्या म्हणजे सरकारतर्फे सुद्धा एक योजना की आपण पाहतो की ज्या विजेच्या तारा आहेत, वीज वहन करणाऱ्या तारा, तर तिथून सुद्धा पक्ष्यांना इजा पोहोचत असते. बरेचसे पक्षी त्या ठिकाणी हा अ, त्यांचा मृत्यू होतो. तर याच्या सुद्धा योजना चालल्या आहेत की जमिनीच्या खालून त्या ठिकाणी हे विजेची यंत्रणा चालू करण्याचं चालू आहे. हा, ठीक आहे. आणखी काय करू शकतो आपण? पक्ष्यांना पाण्याची वगैरे व्यवस्था आपण करू शकतो. जास्तीत जास्त आता पक्षी म्हटलं की आपण पाहतो की झाडांवरती निवारा घेतात, आसरा घेतात. तर जास्तीत जास्त झाडं सुद्धा आपण लावू शकतो. कारण पक्ष्यांचं जे खाणं आहे, फळं आहेत, झाडांवरील किडे वगैरे, जमिनीवरील झाडावरील, ठीक आहे. हा, म्हणजे झाडे तोडणार नाही, उलट झाडे मी जास्तीत जास्त लावण्याचा प्रयत्न करेन. असं वैयक्तिक बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. ठीक आहे. हम्म. पक्ष्याच्या अंड्यांना हात म्हणजे कोणत्याही प्रकारे पक्ष्यांना आपल्या स्वतःकडून तरी इजा पोहोचणार नाही याची काळजी घेईन. छान. तर अशा प्रकारे तुम्ही पक्ष्यांसाठी ह्या वेगवेगळ्या उपाययोजना करू शकता त्यांची संख्या वाढवण्यासाठी. ठीक आहे. आता माहिती मिळवूया. काय काय माहिती माहिती मिळवाय खाली पहा. खालचा हा खालचा आहे माहिती मिळवा. इथे एक मुलगा दिलेला आहे पहा. तो काय करतोय? इथं कम्प्युटरच्या पुढे बसलेला आहे, काहीतरी माहिती मिळवतोय पहा तो टाईप करून. तर माहिती घेण्यासाठी किंवा देण्यासाठी अनेक साधने वापरली जातात. खाली माहिती देवाणघेवाण करण्याची, संवादाची काही साधने दिलेली आहेत. म्हणजे माहिती आपण कशी घेतो. तर त्यातील काही साधने एकतर्फी आहेत, तर काही साधने दुतर्फी माहितीची संवादाची देवाणघेवाण करतात. तर त्यांची माहिती मिळवा. म्हणजे एकतर्फी कोणत्या आहेत, दुतर्फी दोन्ही बाजूने कशी माहिती मिळते, ती या ठिकाणी माहिती मिळवायची आहे. हा, आणि दिलेल्या तक्त्यात ते भरायचे आहेत. तर कोणकोणती दिलेले आहेत पहा. वर्गीकरण करायचं आहे तुम्हाला. एकतर्फी संवादाची साधने म्हणजे फक्त एकीकडूनच माहिती मिळवली जाते, दुसरीकडे ती माहिती जात नाही. दुतर्फी म्हणजे आपण ती माहिती एखाद्याला पाठवली तर ती माहिती त्याला मिळते. ठीक आहे. जसं मोबाईलवरून आपण समजा इथून मी तुम्हाला शिकवते, तर तुमच्यापर्यंत ते पोहोचते, म्हणजे ती दुतर्फी माहिती झाली. कळलं? अ, मी एखादा मेसेज टाईप केला, तुमच्यापर्यंत पोहोचला, ती माहिती कशी झाली? दुतर्फी. म्हणजे दोन्हीकडे ती झाली, माझ्याकडून तुमच्याकडे. ठीक आहे. संभाषण असेल, आपण चर्चा करत असो, आता मी चर्चा करते तुमच्यासोबत पक्ष्यांविषयी. हा, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचते. तर अशा प्रकारे संभाषण, मुलाखत, एखादा माणूस समजा पत्रकार असेल, ते काय करतात? दुसऱ्याची मुलाखत घेतात. एखादा महत्वाचा माणूस असेल, नेता असेल, कोणीही व्यक्ती असेल मोठी, त्यांची मुलाखत घेतात. तर हीच माहिती कशी झाली? दुतर्फी. ठीक आहे. संभाषण. ओके ओके. हम्म. आता एकतर्फी माहिती ची संवादाची साधने तर कोणती, आणि दुतर्फी माहितीची और संवादाची साधने कोणती? तर यांचं तुम्ही काय करायचंय, ते चार्ट मध्ये लिहायचंय. तर इथं तुम्हाला काय काय दिलेलं? फॅक्स कशामध्ये येईल? फॅक्स फॅक्स कशामध्ये येईल? नाही, फक्त एक एक सांगा. एकतर्फी और दुतर्फी. वन साइड, टू साइड लिहिलं तरी चालेल. फॅक्स नाही, फॅक्स हे दुतर्फी आहे. एक जण पाठवतो, दुसरा वाचतो.
दुतर्फी. ठीक आहे. आता पुढचं आहे पत्र. पत्र पण तसंच आहे. म्हणजे देवाणघेवाण करतायत ना, एकतर्फी दुतर्फी असं, वन साइड टू साइड, म्हणजे एक पाठवतोय माहिती, दुसरा घेतोय. म्हणजे ही साधनं काय करतायत, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी एकाकडून पाठवली. हा, मी जसं उदाहरण दिलं ना, जसं आता ईमेल असतील किंवा मोबाईलवरून सुद्धा पहा, मी बोलते तुम्ही ऐकताय. हे झालं दुतर्फी देवाणघेवाण झाली. तुम्ही ऐकताय, तुम्ही मला उत्तर देताय. म्हणजे आपल्या दोघांमध्ये संवाद चाललेला आहे. संवादाची देवाणघेवाण होते. कळलं समर्थ? आता ही संदेश वाहनाची साधने म्हणजे कसं, की दोन्ही बाजूनी अशी त्या संवादांची, बोलण्याची देवाणघेवाण होते. ठीक आहे, समर्थ कळलं? जसं मोबाईल असेल, मोबाईल संदेश असतील, मी काहीतरी मेसेज टाईप केला, तुम्ही तिकडून मला रिप्लाय देता, तर एकमेकांची असं देवाणघेवाण होते दोन्हीकडून. मग ती काय झाली, दुतर्फी माहितीची संवादाची साधने. संवाद म्हणजे बोलण्याची. ठीक आहे, समर्थ येतंय लक्षात? हा. आता भाषण म्हणजे संभाषण असेल, संभाषण, तर ते संभाषण म्हणजे कसं, आपल्या दोघां जणांमध्ये संभाषण असतं. समजा समर्थ आणि विश्वजित एकमेकांना भेटले. थांबा मी सांगते, तू भाषण आणि संभाषण यातला फरक आधी सांगते तुम्हाला, मग तुम्ही मला सांगा कळलं का फक्त. ठीक आहे. थांबा, संभाषण. संभाषण म्हणजे विश्वजित आणि समर्थ, हर्षवर्धन आणि कोण रे आहे इथं, आणखी कोण आहे चौथा, ओमकार, चौघेजण भेटला आणि चौघेजण तुम्ही बोलत आहात. ठीक आहे, म्हणजे तुमच्या चौघांमध्ये काय चालू आहे, संभाषण. ओके, संभाषण, संभाषण चालू आहे, म्हणजे एकमेकांच्या बोलण्याची तुम्ही देवाणघेवाण करताय. ठीक आहे. आता पुढचं आहे, हे कळलं संभाषण म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही भेटलाय एकमेकांसोबत बोलताय ते झालं संभाषण. आता भाषण. भाषण कोण देत असतो, एक वक्ता देत असतो. म्हणजे एक जण जातो स्टेजवर उभा राहतो आणि बोलतो. ठीक आहे, तो बोलतो म्हणजे तोच एकटा बोलतो. बाकीचे काय करतात, ऐकतात. बाकीचे त्याला रिप्लाय देऊन त्याच्यापर्यंत त्यांचं बोलणं पोहोचवतात का, नाही. तर भाषण करणारा वक्ता हे कसलं झालं, एकतर्फी. आलं का लक्षात, संभाषण आणि भाषण यातला फरक आलं का रे समर्थ? नाही चालं का लक्षात, थांबा परत सांगते. संभाषण, तू काहीतरी भाषण हे केलं म्हणून मी म्हटलं संभाषण आणि भाषण यातला फरक काय, की भाषण एकतर्फी का आहे आणि संभाषण हे दुतर्फी का आहे, ते सांगितलं मी तुम्हाला. फॅक्स म्हणजे नाही का, आपण फॅक्स करतो थोडक्यात ईमेल सारखं, तेच माहिती वगैरे, तेच थोडक्यात. जसं माझ्याकडची माहिती मी फॅक्स करून पुढच्याला पाठवणार वगैरे, जसं पत्र वगैरे आहे तसंच आहे ते दुतर्फी माहितीचं साधन. हा, ठीक आहे. सगळे समजले तुम्हाला? काय आणखी काय प्रॉब्लेम येतोय सांगा मला, एक एक शब्द की ज्याच्यामध्ये. भाषण, भाषण म्हणजे एकच वक्ता करतो, मग तो एकतर्फीच बोलतो ना भाषण. आणि संभाषण म्हणजे दोन तीन जणांमध्ये असतं संभाषण, एकमेकांसोबत बोलतात, म्हणून ते दुतर्फी. ठीक आहे, आलं लक्षात? आलं का रे लक्षात? समर्थ, विश्वजित, ओमकार, हर्षवर्धन, लक्षात आलं? पहा, एकतर्फी माहिती म्हणजे आंतरजाल. आता तुम्ही घेतलाय कम्प्युटर पुढे. हा, फॅक्स म्हणजे तेच तुम्हाला सांगितलं ना, ईमेल वगैरे जसं असतं, आपण एखाद्याला पत्र पाठवतो तसंच फॅक्स पाठवतो. फॅक्सद्वारे काहीतरी माहिती पाठवतो, काहीतरी आपल्याकडे जे असेल ते पाठवतो आपण, माहिती वगैरे. जसं मोबाईलवरून संदेश आपण पाठवतो तशाच प्रकारे, किंवा ईमेल मध्ये काहीतरी पाठवतो तशा प्रकारे. ठीक आहे. हा. हा, ओके, ठीक आहे. तर एकतर्फी माहितीची जी साधने आहेत, आंतरजाल. आंतरजाल म्हणजे हे आपलं
आंतरजाल कशाला म्हणतो आपण? इंटरनेट. हा, इंटरनेट म्हणजे त्याला मराठीत आंतरजाल म्हणतात, आंतरजाल. तर त्याच्यावरची माहिती, आता एखादा मुलगा बसतो हा आणि कम्प्युटर ओपन उघडतो आणि त्याच्यावरती काय येते, त्याला पाहिजे ती माहिती टाकतो, सर्च करतो, पाहतो. तर हे एकतर्फी आलं. ठीक आहे, एकतर्फी आलं. तो पाहतो, एकटाच पाहतो, म्हणजे तो माहिती मिळवतो. रेडिओ, आपण रेडिओवरून सुद्धा माहिती मिळवतो, ऐकतो त्याच्यातलं वर्तमानपत्र, त्याच्यातली माहिती वाचतो, जाहिरात, भाषण, भाषण सुद्धा एकतर्फी आलं हे. परंतु दुतर्फी कसं? फॅक्स, एक जण पाठवणार आहे, दुसरा त्याचं हे करणार आहे, म्हणजे देवाणघेवाण दोघांमध्ये होणार आहे, म्हणून ते दुतर्फी. कळलं? देवाणघेवाण माहितीची दोघांमध्ये होणार आहे, म्हणून ते दुतर्फी. पुढचा त्याला उत्तर देणार आहे. ठीक आहे. पत्र, मी पाठवलं तुम्हाला, तुम्ही मला पाठवणार आहे, अशा प्रकारे म्हणजे संवादाची देवाणघेवाण दोन्हीकडून होणार आहे. अरे खूप वेळ आहे ना आता अजून, समर्थ. हा, हे कळलं? पत्र, ईमेल, मोबाईल, मोबाईल संदेश, नंतर चर्चा. चर्चा सुद्धा खूप जणांमध्ये असते, दोघांमध्ये असते, म्हणजे माहितीची दोघांमध्ये देवाणघेवाण होते, चौघांमध्ये होते. अशा प्रकारे जितके लोक असतील त्यांच्यामध्ये चर्चा होते. संभाषण, तुम्हाला चौघांचं उदाहरण दिलं, तुमच्या चौघांचं, चौघांमध्ये जे बोलणं आहे ते संभाषण. मुलाखत, आपण दुसऱ्याची घेतो, म्हणजे दोघांमध्ये माहितीची देवाणघेवाण होते, म्हणून हे सगळं काय आहे? दुतर्फी. कळलं? एकतर्फी माहिती आणि दुतर्फी माहिती. कळलं संवादाची साधने? ठीक आहे. सर्वांना कळलं? हर्षवर्धन, ओमकार, विश्वजित, समर्थला कळलेलं आहे? हा, नसेल कळलं तरी सांगत चला, कुठलंही एखादं काय वाटत असेल तुम्हाला, डाऊट्स वगैरे. ठीक आहे. हम्म. आता पुढचं आहे उपक्रम. हा घरी करायचा, मी फक्त तुम्हाला सांगते कसं लिहायचं. तर हे आहे पत्र, पत्र लेखन आहे. तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला और मैत्रिणीला लिहा. हाच आहे होमवर्क, उपक्रम, पत्र लेखन. हेच पत्र लिहायचंय तुम्ही होमवर्क मध्ये. हम्म. बरं बरं, मला वाटलं तुला त्याच्यामध्ये काही डाऊट्स वाटतोय का काय, म्हणून मी तुला ते समजावून सांगितलं. बरं ठीक आहे समर्थ, ओके. मला वाटलं तुमच्या लक्षात येत नाहीये एकतर्फी आणि दुतर्फी काय, म्हणून मी ते तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं. ठीक आहे. होता का? बरं बरं, ठीक आहे. आता आलं लक्षात ना? पण एकतर्फी आणि फॅक्सचा, हा, फॅक्स पण ते याच्या मार्फतच करतात. ही पण एक प्रणालीच आहे, जसं ईमेल वगैरे आपण पाठवतो, जसं मोबाईल संदेश मी पाठवला तुम्हाला मिळाला, म्हणजे देवाणघेवाण होते, तशीच फॅक्सची सुद्धा देवाणघेवाण होते. ठीक आहे. अं, तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळ, आता पर्यटन स्थळ तुम्हाला माहिती आहेत, तुम्हाला मी बऱ्याच वेळा विचारले, तुम्ही खूप ठिकाणी फिरलाय. हा, तर अशी पर्यटन स्थळ जी पाहिलेली आहेत त्याचं वर्णन तुम्ही करू शकता. आता आपल्याला एक पत्र मी सांगते, तिथं दिलेलं आहे पूर्ण महाबळेश्वरचं वर्णन, की महाबळेश्वरला काय काय पाहिलं. तर हे कुणाला लिहायचंय पत्र? आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला लिहायचंय. ठीक आहे. तुम्ही दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करायचे. पहा, आता पत्रक कसं लिहायचंय? इथं द्यायचंय नाव, जी पत्र पाठवणार आहे. समजा इथं तुम्ही आहे समर्थ, किंवा इथं लिहूया आर्यन. आर्यन, मग आर्यन गावडे द्यायचा स्वल्पविराम. त्याच्या खाली इथं लिहायचं त्याचं काय गाव असेल त्याचं नाव लिहिलं तरी चालेल, किंवा काय जे तुम्हाला लिहायचंय, बारामती वगैरे काय लिहायचं तरी चालेल. कॉलेज रोड, बारामती, अशा प्रकारे लिहिलं तरी चालेल. आणि दिनांक, ठीक आहे, इथं दिनांक. आणि इथून सुरुवात करायची. प्रिय, काय असेल तो, प्रिय मित्र समर्थ किंवा विश्वजित, आर्यन, ओमकार, काही जे लिहायचंय ते, आणि सप्रेम
नमस्कार. ठीक आहे. इथं फुल स्टॉप आणि परत इथूनच सुरुवात करायची. कसा आहेस? कितीतरी दिवसात आपण बोललो नाही. मग आज पत्र लिहिण्याचा योग आला आणि त्याला कारणही तसंच आहे. परत इथं पॅराग्राफ करायचा आणि जे आपण पर्यटन स्थळ पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल 4-5 पॅराग्राफ मध्ये छोटे छोटे पॅराग्राफ केले तरी चालतील. ते पॅराग्राफ करून ती माहिती लिहायची आणि शेवटी काय करायचं आपण मित्राला पत्र लिहितोय. अ, काय म्हणतोय? हा, पिंजऱ्यात झू पार्क मध्ये सिंह वगैरे पाहिला. तर काही म्हणजे तुम्ही याच्यामध्ये माहिती लिहू शकता जी तुम्हाला येते ती माहिती लिहू शकता की कोणतं पर्यटन स्थळ पाहिलं. तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, प्रसन्न वाटलं, काय पाहिलं. तिथून मग नंतर काय काय आनंद घेतला, काय खरेदी केली, नंतर घरी परतलो. मग शेवटी काय लिहायचं पॅराग्राफ करून. आता आपण मित्राला लिहितोय म्हणजे थोडंफार त्याच्या घरची सुद्धा चौकशी करायची की तुझे आई बाबा कसे आहेत, तुझा दादा कसा आहे, सर्वांना माझा नमस्कार, तुझा मित्र आर्यन. अशा प्रकारे लिहायचं. इकडं लिहायचंय शेवटी या साईडला लिहायचंय, इकडच्या साईडला तुझा मित्र आर्यन. ओके. हा, तर तुम्ही हे कोणतंही माळशिरस घाट, माळशेज घाट, कुठलं रे विश्वजित, चोरला घाट, ओके, कुठे जिथं फिरलाय तो तुम्ही पॉइंट इथं या ठिकाणी लिहू शकता आणि तिथलं वर्णन करू शकता. कधी गेलात, मग तिथं काय पाहिलं, कसं वाटलं, सगळं या ठिकाणी 4-5 पॅराग्राफ करून लिहायचं. शेवटी तुझा मित्र जो असेल, वरती जे नाव दिलेलं आहे इथं आपण जे नाव दिलेलं आहे ते शेवटी खाली लिहायचं. तर हे पत्र तुम्ही तयार करून अगदी व्यवस्थित पाठवायचं या. पत्र कसं लिहायचं समजलं तुम्हाला? जे जे तुम्ही पाहिलं समर्थ, ठीक आहे, जे जे पाहिलं ते पॅराग्राफ करून लिहायचे. हम्म. ऑस्ट्रिचचे वेगवेगळे प्रकार समर्थने पाहिलेत झू पार्क मध्ये. ठीक आहे, छान, चांगली गोष्ट आहे. पत्रलेखन कसं लिहायचंय कळलं तुम्हाला? समर्थ, विश्वजित, ओमकार, हर्षवर्धन. कसं लिहायचंय? आर्यन आहे ना? आर्यन, आयुष, समर्थ, विश्वजित, हर्षवर्धन, ओमकार. 4. अजून कोणतरी एक आहे. कोण आहे? आवाज येतोय सर्वांना? हर्षवर्धन आहे की? 6 जण आहोत आपण. आर्यन आहे. ठीक आहे. आर्यन, आवाज येतोय? समर्थ, आवाज येत नाहीये का? अरे, आवाज येतोय का तुम्हाला सर्वांना? येस. ओके, आर्यन आवाज येतोय. बरं, ठीक आहे. आर्यन, थोडस मध्ये मध्ये हे करत, तू मधूनच लेफ्ट होतो, मध्येच येतो, काय रे? ठीक आहे, इथंपर्यंत समजलं? आर्यन, काय सांगितलं मी आता? पत्रलेखन कसं लिहायचं समजलं. तेच तुम्हाला होमवर्क आहे आज, पत्रलेखनच करायचं आहे. कसं लिहायचंय पत्र समजलंय सर्वांना? समर्थ, अजून 10 मिनिटं आहेत. पत्रलेखन नाही समजलं?
बर, थांबा आणखी सांगते कसं लिहायचंय. नाही समजलं. हो का नाही मला एकदा सांगा. पत्रलेखन समजलंय हो की नाही? नाही. बरं ठीक आहे. तर पत्रलेखन ओंकारला समजले, समर्थ म्हणतोय नाही. हा, पत्रलेखन लिहिताना सांगते परत एकदा. ठीक आहे. इथं कोपऱ्यामध्ये आपण लिहायचंय पत्ता, जो पत्र पाठवणार आहे. समजा आता. हा, आता कोण पत्र लिहिणार आहे? आर्यन. आर्यनचं नाव घेतलं होतं आपण. इथं लिहायचं आर्यन गावडे. परत द्यायचा स्वल्पविराम. नंतर इथं द्यायचं काय जे असेल नाव ते इथं दिले, गंधाली. नंतर स्वल्पविराम कॉलेज रोड. इथं बारामती लिहिलं तरी चालेल, रत्नागिरी, रायगड, काय पुणे असं काही लिहिलं तरी चालेल. आणि शेवटी द्यायची इथं दिनांक. कळलं इथंपर्यंत कसं लिहायचंय? इथं द्यायचंय कोपऱ्यामध्ये पत्ता आणि दिनांक. ठीक आहे. इथं तुम्ही तुमचं तुम्ही जे पत्र तुम्ही समर्थ, ओमकार, हर्षवर्धन तुम्ही आपापली नावं लिहिली तरी चालतील इथं. तुम्ही जो पत्र लिहिणार आहे त्याचा पत्ता आपल्याला इथं लिहायचा आहे. ठीक आहे. इथं झाल्यानंतर प्रिय, ज्याला पत्र लिहायचंय आपण त्याचं नाव लिहायचं. समजा प्रिय अजय. प्रिय अजय कोमा लिहायचा, स्वल्पविराम. इथं मध्ये लिहायचं सप्रेम नमस्कार. ठीक आहे. सप्रेम नमस्कार. ठीक आहे. इथं फुल स्टॉप. इथं संपलं, हे संपलं. प्रिय इथून सुरुवात करायची, इथून. ठीक आहे. प्रिय अजय सप्रेम, याच्यामध्ये लिहायचं सप्रेम नमस्कार, फुल स्टॉप. आणि खालून सप्रेमच्या बरोबर खाली सुरुवात करायची. कसं आहेस, खूप दिवसात आपण एकमेकांना पत्र लिहिले नाही, बोललो नाही, म्हणून मी आज पत्र पाठवत आहे असं वगैरे लिहायचं 2-3 ओळीमध्ये. परत दुसरा पॅरेग्राफ करायचा. इथं आणखी परत सुरुवात करायची की कालच मी महाबळेश्वरहून परतलो, त्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, तिथे खूप छान वाटले. मग अशा प्रकारे खाली खाली असे 2-3 ओळींचे पॅरेग्राफ करून पूर्ण माहिती लिहायची महाबळेश्वर बद्दल, काय काय पाहिलं. आता महाबळेश्वरच्या ऐवजी तुम्ही दुसरं काहीही. हा, तुझा अभ्यास कसा चालला आहे ते आधी. पण जास्त आपला मुख्य विषय काय आहे? आपण कुठेतरी पर्यटन स्थळाला भेट दिलेली आहे आणि तेच जास्तीत जास्त वर्णन आपल्याला पत्रलेखनामध्ये करायचं आहे. ठीक आहे. मग आता हे झालं, हे समजलं इथपर्यंत. प्रिय मित्र अजय सप्रेम नमस्कार, नंतर खालच्या ओळीला सप्रेमच्या बरोबर खाली आपण पत्रलेखनाला सुरुवात केली. ठीक आहे. आता आपण त्यात 2-3 ओळी लिहिल्या की इथं इथं मी गेलो. आता समजा महाबळेश्वरला गेलो, मग तिथं काय काय पाहिलं. तर डिसेंबरच्या या दिवसात मग महाबळेश्वर खूप हिरवगार दिसत आहे. तिथले सगळे पॉइंट्स आम्ही पाहिले. आम्ही तिथे घोड्यावर बसून रपेट केली. अशा प्रकारे 2-3 ओळीमध्ये लिहू शकतो. मग नंतर दुसऱ्या वेळी आपण संध्याकाळच्या वेळेला कुठं गेलो, मग तिथं आम्ही सनसेट पॉइंट वर गेलो, तिथं सूर्यबिंब पाहिलं. अशा प्रकारे 2-3 ओळीमध्ये तिथल्या प्रत्येक गोष्टीचं तुम्ही या ठिकाणी वर्णन करू शकता. आणि शेवटी शेवटी काय करायचं आहे? हे सगळं वर्णन तुमचं करून झालं पर्यटन स्थळाचं, तर शेवटी पॅराग्राफ करून लिहायचं, तुझे आई बाबा कसे आहेत, आई बाबा कसे आहेत, सर्वांना नमस्कार. आणि दादा कसा आहे असं लिहायचं, सर्वांना नमस्कार. आणि शेवटी इकडच्या कोपऱ्याला लिहायचं, तुझा मित्र कोण जो असेल तो आर्यन. अशा प्रकारे इथं शेवट करायचा आहे. असं पत्र लिहायचं आहे. ठीक आहे. समजलं पत्र कसं लिहायचं? उद्या आज लिहून पाठवायचे पत्र, आपला हाच होमवर्क आहे. समजलंय पत्र कसं लिहायचं? हा, तुझ्या आई आणि बाबांना नमस्कार. आणि मग शेवटी तुझा मित्र या कोपऱ्याला, शेवटी वरती इथं या कोपऱ्याला जो पत्ता लिहिला होता तसाच खालच्या कोपऱ्याला पत्ता, हा, तुझा मित्र जो असेल त्याचं नाव लिहायचं. नाही, नाव लिहायचं. तिथंच संपलं. आता तुम्हाला या वर्षी असं पत्र आहे, नंतर आपल्याला 9वी आणि 10वीला ईमेल पत्र आहेत. ठीक आहे. हा, मग ती वेगळे आहेत पत्र. आता जे आहेत हेच तुम्ही करा. तुमच्या पुस्तकामध्ये असंच आहे. मग पुढच्या वर्षीपासून अगदी 8वी पासून आपण ईमेल पत्र शिकूयात.
हा, नाही नाही, फक्त तुझा मित्र समर्थ. ओके, एवढंच लिहायचं समर्थ. तुझा मित्र लिहायचं, स्वल्पविराम द्यायचा आणि खाली लिहायचं समर्थ. बस तिथं झालं पत्र. तुम्हाला 7वीच्या पुस्तकामध्ये असंच पत्र आहे, मग तसंच लिहायचं. हं, नाही करायची, एवढंच लिहायचं. ठीक आहे. पत्रलेखन सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. समर्थ, विश्वजित, ओके. ओमकार, हर्षवर्धन, आर्यन. ठीक आहे. मग आता आपण सोडवूया शब्दकोडे. आता खालील चौकोनातील अक्षरांमध्ये क्रियाविशेषण अव्यय लपलेले आहेत. आता क्रियाविशेषण अव्यय आपण खूप दिवस, 3-4 दिवस पाहिलेले आहेत. म्हणजे खूप अगदी व्यवस्थित त्याचं प्रॅक्टिस झालेलं आहे. तुम्हाला उदाहरणं समजलेले आहेत, कसं ओळखायचं तेही समजलेलं आहे. आता फक्त आपल्याला यातली उभी, आडवी, तिरप्या पद्धतीनं अक्षरे घेऊन क्रियाविशेषण अव्यय बनवायचे आहेत आणि ती दिलेल्या जागेत लिहायचे आहेत. तर कोणकोणते आहेत ते लिहायचं आहे तुम्ही या ठिकाणी. पहिलं पहा, सगळे शब्द बघायचे कसे, हे उभे, आडवे, तिरपे. तर इथं पहिलं आणि दुसरं बनवायचंय. पहिली ओळ पहा, त्याच्यामध्ये कसे कोणते येत आहेत पहा. तर ह चा दिसतोय शब्द, सरळ दिसतोय आपल्याला, हळू. नंतर आज दिसतोय, आज, हळू, आज, जरा. आणखी तसा, खालच्या ओळीला 1 2 3 4 चौथ्या ओळीला दिसतोय. हा, ओके. आणखी वर, वर कुठे दिसतोय पहा. 1 2 3 आडवी ओळ, तिसरी, त्यातलं चौथं अक्षर व आणि तो उभय, वर, उभा शब्द आहे. नंतर पुढचा आहे शब्द, नंतर पुढचा काय आहे, तर पण आहे इथं. शेवटी, एकदम शेवटी उभा, शेवटच्या 2 ओळींमध्ये उभा शब्द आहे, तर. ठीक आहे. आणखी काय आहे, काही, किती, मग काही, काही दिसतोय, काही असा तिरपा आहे तो शब्द इथं दिलेला आहे. नंतर आहे रोज, रोज कुठे दिसतोय शब्द तुम्हाला, रोज. ठीक आहे, म्हणजे उभे, आडवे, तिरपे असे अनेक शब्द आहेत या ठिकाणी. नंतर अनेक आहे, अनेक पहा, अनेक कुठे दिसतोय, तुम्ही शोधायचे तर अनेक. ठीक आहे. नंतर पुढचा शब्द आहे तिकडे. 1 2 3 4 5 6 10 11 12 13 14 14 शब्द आहेत पहा, इथं पण दिलेले आहेत आपल्याला. हम्म, तिकडे आहे हा शब्द. नंतर खाली, हा बरोबर, खाली पहा, शोधा. नंतर पुढचा आहे शब्द थोडासा. तो शब्द झाल्यानंतर आणखी एक शब्द आहे मोजके. मोजके कुठे दिसतोय पहा, मोजके दिलेला आहे तो, म्हणजे येल्लो ह्याच्यामध्ये चौकटीमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर आज आपले हे स्वाध्याय अगदी पूर्ण नाही झाले, अजून सूचना फलक आपल्याला पाहिजे आहेत. पुढच्या क्लासला पाहूयात. फक्त होमवर्क काय आहे, पत्रलेखन व्यवस्थित लिहायचंय, काना, मात्रा, वेलांटी व्यवस्थित लक्ष देऊन लिहायचंय. कसंही लिहायचं नाही, मी जसं सांगितलंय तसं लिहायचं आहे, कुठेही चूक करायची नाही. आणि जे करेक्शन केलं जाईल ते पुन्हा लिहायचंय. ठीक आहे. ओके, बाय.